नमस्कार मित्रांनो. तर मी आहे एव्ही आणि तुम्ही बघत आहात एव्ही मराठी गेमर. तर चला सुरू करूया. आज आपण पुन्हा खेळणार आहोत ॲस्फाल्ट 9 लेजंड्स. सो फासन युअर सीट बेल्ट्स. तर आज आपण खास फॉर्म्युला ई रेसिंग करणार आहे. जास्त करू शकेन का नाही माहीत नाही, पण ही जशी की तुम्ही बघत आहात फॉर्म्युला 1 ही निसानची आहे माझ्या मते. तर एकदम अशी वेगळीच आहे. जशी रिअल लाईफ फॉर्म्युला असती तशी वाटत नाही, पण मला माहीत नाही की कसे दिसतात हे. पण ही फॉर्म्युला ई आहे, फॉर्म्युला 1 नाही आहे. तुम्हाला समजलंच असेल कारच्या नावावरून. फॉर्म्युला ई म्हणलं तर इलेक्ट्रिक आहे. तर हा तो इव्हेंट आहे जो आपण आज खेळणार आहे. तर बघूया कसं कसं काय काय होतं आहे. फक्त हाच इव्हेंट नाही खेळणार आपण, तर भरपूर इव्हेंट खेळणार आहेत आपण. जसं की दिसेलच तुम्हाला. थोडंसं 1-2 मल्टीप्लेअर किंवा करिअरच्या पण जमल्या तर रेसेस खेळूया. चला कसं कसं खेळता येईल बघूया. टॉपचा राडा मारूनच टाकूया आता फॉर्म्युलामध्ये. प्रत्येकाचंच स्वप्न असतं की आपण पण अशी पिक्चर स्टाईल कार चालवावी किंवा फॉर्म्युला 1मध्ये जावं, पण ते होऊ नाही शकत. प्रत्येकाचं स्वप्न ते पूर्ण नाही होऊ शकत, काहींचंच होऊ शकतं. तर चला काय विषय नाही, ॲस्फाल्ट 9मध्ये ते स्वप्न आपण पूर्ण मारूया. तर ही गाडी नुसती आता जर बघायला लागला तुम्ही तर हिची स्पीड बघूया. थांबा जरा, मी आता अजून नायट्रो बूस्ट लावलेला नाही आहे, तर स्पीड हिची काय खास वाटेना मला. आणि हिचा जो नायट्रो टाईम आहे तो पण लवकर, म्हणजे नायट्रो जो आहे तो लवकर चार्जसुद्धा होतो आणि लवकर संपतोसुद्धा. जसे की तुम्हाला दिसतच आहे, ही गाडी एकदम कंट्रोलच्या आईच्या गावात बाहेर चालली आहे. म्हणजे ही गाडी कंट्रोल होणं जरा अशक्य दिसते, तुम्ही बघू शकताय. आणि कंट्रोलिंगलाही म्हणजे मारायलाच लागल्या माझीसुद्धा. चक्क मलासुद्धा खेळता येणार या कारनं. इतक्या कार खेळल्यात आपण, तुम्हाला माहीतच आहे. कितीतरी कार अनलॉक केलेल्या आहेत आपण, पण असली कार मी आयुष्यात पहिल्यांदा खेळतो आहे घेऊन, जिचं कंट्रोल एवढं घाण असेल. म्हणजे घाण म्हणण्यापेक्षा बाद असेल. म्हणजे विचारसुद्धा करू नाही शकत की एवढी अनकंट्रोलेबल कार आहे. तुम्ही खेळला तर तुम्हाला लक्षात येईलच की मला काय म्हणायचं आहे. तर चला असू दे, ज्यावेळी तुम्ही स्वतः खेळाल त्यावेळी कळून येईल. भंगणी ॲड आली होती तर मी कुठं होतो, हां एक्सपिरियन्सनंच कळून येणार आपल्याला. तर असू दे, चला काय विषय नाही. आलं तर क्लेम करून जाऊया. कॉईन्स आल्यात, चला 25 कॉईन फक्त दिल्यात शेमड्यानं आपल्याला. असू दे, काय विषय नाही. एवढी घासूनसुद्धा आपण टॉप 100%ला गेलो, म्हणजे तुम्ही विचार करू शकताय की आपली लायकी काय आहे. असू दे, आपण आपला बेस्ट ट्राय मारूयाच. तसं पण गाडीचा जो रँक आहे तो लालमध्ये आहे आणि गाडी फर्दर अपग्रेड नाही होऊ शकत. मॅक्स आउट कार आहे, त्यामुळे आता काय बोलू, माझ्याकडे शब्दच नाही आहेत. तरी पण आपण खेळणार आहे, कारण की हिला जे टोकन्स आहेत इव्हेंट तिकीट्स ते जास्त लागतच नाहीत मुळात, त्यामुळे काय विषयच नाही. कार मात्र भारी आहे, नाद नाही कारचा. मला आवडली. तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. इच्छा गावात ही अशी, म्हणजे तुम्ही बघितलंच असेल की कशी झाली गाडी, कशी झाली होती आत्ता रॅम्पवरनं जाताना बॅरल रोलवरून. तर गाडी एकदम टॉप आहे, पळायलासुद्धा चांगली आहे. ही जी मॅक्स स्पीड आहे 349, पण गाडी बघू शकताय जसं की तुम्ही अनकंट्रोलेबल आहे. म्हणजे कंट्रोल करणाऱ्याची एकदम अशी उडून उडून मारती गाडी, कारण की कार कंट्रोल होतच नाही. राहू दे, काय विषय नाही. आपण कारचीसुद्धा उडवून मारूया. आपली मारणार अजून पैदा नाही हुआ. असू दे, पण काय पण म्हणा, फॅन हो गया मी इसका. या गाडीचा फॅन झालो मी. टॉपची कार आहे, भलेही कंट्रोल होत नाही आहे तरी पण फॅन हो गया मी इसका भाई, फॅन हो गया भाई. टॉप एंड आवडली मला ही गाडी. चला टाईम थोडा तरी बेटरमेंट झाला आहे, टाईमचा बेटरमेंट झाला आहे जरा तरी. थोडासा हे झाला आहे, कमी टाईममध्ये आलो आहे. तर जसं की मी म्हणलेलं जराशी आपली बेटरमेंट झाल्या. तर चला अजून बेटरमेंट मारूया. आता आलो आहे तर टॉप 5 टॉप 20मध्ये जाऊनच थांबायचं आता.
कारण की फॉर्म्युला यामध्ये आपल्याला म्हणजे माझं पण स्वप्नच होतं आहेच तरी पण काय जाऊ शकत नाही. हे सगळ्यांनाच माहीत आहे. असू दे, इथं धुरळा करणार, इथं धिंगाणा करणार, सोडणार नाही. इथं तर टॉप 20% 5% 100% गाठून राहणार. आईच्या गावात जरा वेगळा रोड झाला, पलीकडच्या रूटनं गेलो तर चांगलं झालं असतं. असू दे, काय विषय नाही. तर ही कार इलेक्ट्रिक कार आहे. जसे की तुम्हाला आवाज येतच असेल, मला माहीत नाही तुम्हाला आवाज येते का नाही, तरी पण ही इलेक्ट्रिक कार आहे. पाहिलं तर तुम्हाला मी आवाज आईच्या गावात उडलो आत्ता दाखवतो. एक थोडीशी कंट्रोलमध्ये येऊ दे गाडी. ओकेच, आत्ता ऐका गाडीचा आवाज. तर गाडीचा आवाज ऐकलाच असेल तुम्ही. असू दे, चला, काय विषय नाही. होऊन जाईल. पण गाडी चांगली आहे. तशी बघायला गेलं तर 400चं स्पीड नाही आहे जी. माझ्या मते 400ची स्पीड असायला पाहिजे होती या कारची. कारण की फॉर्म्युला आहे म्हणल्यावर थोडंसं असं मला वाटलं. तर तुम्हाला काय वाटतं हे मला सांगा नक्की कमेंट करून, की गाडीची स्पीड इनफ आहे, अप टू द मार्क आहे का, अजून पाहिजे होती का कमी आहे, हे एवढं मला सांगा. का जास्त आहे, किती आहे ते तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं आहे. असू दे, काय विषय नाही. परत टॉप 90लाच आलो आहे, येऊन पटकले गेलो आहे आपण. तरी पण आपण काय सोडत नाही, कारण की हे साधा टाईम हे करायचा आहे, टाईम इम्प्रूव्ह करायचा आहे. यात काय अपोनंट्स नाही आहेत, त्यामुळं आरामात व्हायला पाहिजे बेटरमेंट. अजून टॉपची बेटरमेंट मारूया. भले रँक आता रँक जो आहे तो ऑरेंजमध्ये आहे. आईच्या गावात हे म्हणजे आता काय बोलू, मी सिलेक्ट करूच तोपर्यंत ही गाडी म्हणजे ट्रॅकवरनं सुटते. आपल्याला घ्यायचा होता लेफ्ट ट्रॅक, आले राईट ट्रॅकवर. असू दे, काय विषय नाही, होऊन जाईल, आरामात होऊन जाईल. उडलो ओ आईच्या गावात. थांबा जरा, ड्रिफ्ट जिथं पाहिजे तिथं मारलेच पाहिजे. ओकेच, उडलो. हां, थांबा. झाली कंट्रोल कशी तरी. एकच नंबर. जराशी आत्ता हातात बसली गाडी. एकदा का तुम्ही हे खेळलात ना, 2-3दा खेळलात, मग तुम्हाला कळून येणार की मग तुमच्या हातात गाडी बसती, थोडी बसायला लागते. आणि ज्यावेळी हातात गाडी बसते त्यावेळेला मग मजा येते, कारण की तुम्हाला ती कार कंट्रोल होती. किती पण अनकंट्रोलेबल जरी असले तरी. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. आता जसे की तुम्ही बघू शकता, आपला जो टाईम होता मागच्या 2 रेसेसचा, तो 55.3 होता. आता डायरेक्ट 53.71 झालेला आहे. तर हा फायदा असतो की एकच रेस 3-3 4-4दा खेळल्याचा, की तुम्ही तुमच्या हातात गाडी बसती, तुम्ही बेटरमेंट होता. आता हेच बघा, आपण 90वरून 80वर यायला पाहिजे होतं, ते डायरेक्ट 70वर आलो आहे. त्यामुळे बेटरमेंट एकदम टॉपची झाली आहे. पोझिशन आत्ता सध्या दिसते आपल्याला की 10,309, टॉप 70%ला आहोत आपण. आणि काही लोक तर ह्याच्यात भागच घेत नाहीत. असू दे, हा इव्हेंट जो आहे तो 7 दिवस आहे, म्हणजे 8 दिवस आहे, 7 दिवस 22 तास. त्यामुळे तुम्ही ह्या आठवड्यात कधी पण हा खेळू शकता. आणि जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की काय काय भेटणार आहे रिवॉर्ड, पण ही कार अनलॉक होणं हे नाही आहे. कारच्या भले ब्लूप्रिंट्स भेटतील, पण तेवढ्या ब्लूप्रिंट्स नाही भेटणार की अनलॉक जेणेकरून तुम्हाला ही कार अनलॉक होईल. असू दे, काय विषय नाही. खेळायचं तर आपल्याला आहेच, बेटरमेंट तर करायचीच आहे. कुछ नहीं से कुछ तो होना अच्छा होता है. काय नसल्यापेक्षा काहीतरी असणं, भले इथे भंगार असो, चांगलं असतं कधी पण. चला, कार नाही तर निदान तिच्या ब्लूप्रिंटा तरी भेटतील थोड्याशा तरी. असू दे, काय विषय नाही, आरामात जाऊया. ओके, उडलो. आजच्या गावात आता उडलो असतो. अशा वेळेला जराशी फाटती माझीसुद्धा, कारण की जर चुकून रेग झालो तर जो टाईम आहे तो गू खातो. कारण की आपण आधी गू खाल्लेला असतो रेग होऊन. म्हणून हे बघा, गाडी कसली म्हणजे ड्रिफ्ट मारवली तर त्याच ड्रिफ्टमध्येच ती अडकून राहायला लागल्या. तर कधी कधी असं पण होतं, त्यामुळे तिथंसुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आजच्या गावात.
असू दे, काय विषय नाही, आरामात जाऊया. आणि जास्त ट्रॅक चेंज करू नका. जितकं तुम्हाला सरळ राहता येईल तितकं सरळ राहावा, एवढंच मी सांगेन. कारण की जर तुम्ही अति ट्रॅक चेंज केला, अति वाईड गेला, तर आता दिसतच असेल तुम्हाला 54 झाला आपला 53.7चा. तर अशी पण लागू शकतात, काय विषय नाही, होऊन जाईल. 70%लाच आहे नशिबानं. मला वाटलं की हे खाली टाकते वाटतं आता. आता गाडीचा जो रँक आहे तो ऑरेंज कलरमध्ये आहे, तरी पण कार चालते आहे. भलेही हा रँक लाल कलरमध्ये जरी असताना तरी पण आपण टॉपचा विषय केलाच असता. निदान टॉप 40-50 तरी गाठला असता आपण, पण आता टॉप 20 हा गाठायलाच पाहिजे. इज्जत का सवाल आहे. असू दे, जरा लईच बोलायला लागलो आहे आजकाल. पण ही कार मला आवडल्या. ही जी डिझाईन ज्या साध्या फॉर्म्युला कार आहेत त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी डिझाईन आहे. हां, तशा टाईपमध्ये म्हणू शकताय, पण तीच डिझाईन असं म्हणू नाही शकत तुम्ही. कारण की विषय कसा आहे, ही कार इलेक्ट्रिक आहे, त्यामुळं हिचा डिझाईन थोडा तेवढा चेंज होणारच. त्या फ्यूलवर चालणार आहेत, त्यामुळं त्यांचा जो फ्यूल टँक ते सगळं आलं. ही बॅटरीवर चालणार आहे, त्यामुळे ही जी बॅटरी आली, असा विषय आहे. असू दे, काय विषय नाही, आरामात जाईल गाडी. ही माझ्या मते हा लाईट वेटसुद्धा आहे. होय, 100% लाईट वेटच आहे. कारण की हे लाईट वेट आणि हेवी वेट तुम्हाला कुठून कळतं, तर एक सांगतो. ज्यावेळी गाडी जी आहे तुमची त्यावेळी ह्याच्यावरनं जाते ना, बॅरल रोल. तर जो बॅरल रोल ती जेवढा करते, तर त्याच्यावर डिपेंड आहे. कारण की हेवी गाड्या असतात ती कमीत कमी बॅरल रोल मारतात. एकदम लाईट वेट कार आहेत त्या नुसत्या अशा फिरत असतात बॅरल रोल घेऊन. त्यामुळे ही लाईट वेट पण एवढी नाही म्हणू शकत. हां, थोडी म्हणू शकतो आहे, कारण की ही फ्यूलवर नाही, ह्याच्यावर बॅटरीवर चालते. असू दे, काय विषय नाही, गाडीवर लय बोललो आहे. होय, गाडी आहेच तशी बघायला गेलं तर हिचं टायर माझ्या मते सॉफ्ट असायला पाहिजे. सोडून द्या, जरा लईच फोनमध्ये घुसायला लागलो आहे. कारण की मलासुद्धा F1 माहीत नव्हतं. आपला तो F1 मूवी बघून जरासं काय बाय कळायला लागलं आहे. असू दे, काय विषय नाही. F1 मूवी आणि ॲस्फाल्ट 9 लेजंड्स ह्या दोघांनीच मला कार्स आणि ह्याच्याबद्दल चांगलं जास्त शिकवलेलं आहे. खासकर मोठा वाटा आहे आपला ॲस्फाल्ट 9 लेजंड्सचाच. गाड्यांची नावं जर बघायला गेलात तुम्ही तर, आणि फक्त नावच नाही तर गाड्यांची मॉडेल ते सगळं डिझाईन एकदम टॉप. ॲस्फाल्ट जर तुम्ही सुरू करत असाल, नवीन असाल, तर माझा सल्ला हाच आहे की आवर्जून तुम्ही हा गेम सुरू करा. बाकी फ्री फायर त्याच्यात काही ठेवलेलं नाही आहे. ते साधे भंगणे बॅटल रॉयल आहेत. सप्पाई म्हणतो मी, भंगणे बॅटल रॉयल आहेत सगळे. कारण की जर मी असं म्हणा की ते तुम्ही खेळले नाहीच पाहिजेत, पण जर तुम्हाला गाड्यांचं वेड आहे तर तिकडं अजिबात जाऊ नका. गाड्यांचं वेड आहे तर तुम्ही फक्त ॲस्फाल्टच खेळायला पाहिजे. आणि एक गेम आहे जो तुम्हाला माहीतच असेल, नीड फॉर स्पीड. तो काय एवढा खास नाही. आता मी सुद्धा खेळला आहे तो नीड फॉर स्पीड कुठला तरी आहे, म्हणजे पैशातला नाही, बिगर पैशातला. आत्ता प्ले स्टोअरला आहे. मी तो खेळून बघितला आहे. पण ज्यावेळी खेळला त्यावेळी वाटला की वा, हा एक नंबर गेम झालेला नाही आहे, गेमच आहे ॲस्फाल्टसमोर. कारण की ज्यावेळेला तुम्ही समुद्रात पोहता त्यावेळेला मग तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची म्हणजे काय म्हणतात ते इच्छा राहत नाही, किंवा असं कसं तरी वाटते. माझं सांगण्याचा हेतू काय, मोठ्यातनं जर छोट्यात गेला, जर तुम्ही वापरत असाल सॅमसंगचा S25, S26 किंवा आयफोनचा आत्ताचा लेटेस्ट ब्रँड म्हणतो, लेटेस्ट मॉडेल 17, 18 अजून आलेला नाही सोडा, 17 जर वापरत असाल, 17 Pro Max, आणि एकदम तुम्ही 2015मधला मोबाईल वापरायला लागला तर कसा वाटेल तुम्हाला. तर तसं सांगायचं आहे मला. iPhone 17 वापरून डायरेक्ट तुम्ही iPhone 10 XR घेणार का iPhone 18 घेतला पाहिजे.
तर तसा आहे ॲस्पाल्ट 9. तर कम्पेअर करा ॲस्पाल्ट 9 लेजन्सला iPhone 17 बरोबर. आणि iPhone XR म्हणजे तुम्ही आता समजू शकता NFSच. सोडून द्या, मी त्या गेमची हे करणार नाही आहे, काय म्हणते ते बुराई करणार नाही आहे, उगाच नावं नाही ठेवणार गेमला. पण विषय कसा आहे, त्या गेमचं फक्त एकच वांदे आहेत, बाकी सगळं ॲस्पाल्टसारखंच आहे. उलटं मी म्हणतो ॲस्पाल्टपेक्षा थोडं 1-2 पटीने चांगलंच आहे. फक्त विषय कसा आहे, तो गेम सगळे का खेळत नाहीत, कारण की त्यातल्या ज्या रेसेस आहेत त्या एकदम छोट्या आहेत, ट्रॅक एकदम छोटे आहेत. म्हणजे रेसेस लिटरली 1-1 मिनटाच्या मॅक्स टू मॅक्स रेसेस आहेत आणि ॲव्हरेज म्हणायला गेला 30-40 सेकंड्सच्या रेसेस आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की म्हणजे काय, आता काय बोलायलाच नको, तुम्हाला कळालंच असेल मला काय म्हणायचं आहे. असू दे, तर आपण इथं फोकस मारूया जास्त दुसरीकडं न जाता आणि बघूया. आता ही लास्ट रेस खेळूया, जास्त पण हे नको, कारण की दुसरं पण इव्हेंट्स आपल्याला एक्सप्लोअर मारायचे आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, जर इव्हेंट्स नसतील तर हे करूया, आपला मल्टीप्लेअर किंवा करिअर आहेच आपल्यासाठी सदैव तत्पर. चला बघूया कसं काय होतं आहे. ही लास्ट रेस टॉपची खेळून जाऊया जरा. ओके मध्ये जिथं ड्रिफ्ट मारले पाहिजे तिथं 100% तुम्ही ड्रिफ्ट मारायलाच पाहिजे. ड्रिफ्टची जिथं गरज आहे तिथं तुम्ही ड्रिफ्ट ही मारलीच पाहिजे. ओकेच, थोडीशी ओकेमध्येच जाऊ दे, आरामात जाऊ दे गाडीला. थोडीशी इथंसुद्धा ड्रिफ्टची गरज लागेल आणि इथंसुद्धा ओकेमध्येच आरामात आलेलो आहोत. तर इकडचाच ट्रॅक घेतला आहे मी तिकडचा ट्रॅक अजून घेतलेला नाही आहे, कारण की तो ट्रॅक थोडासा लॉंगकट पडतो आहे, जसं की तुम्ही बघत आहात, दिसतच असेल तुम्हाला. त्यामुळे हाच ट्रॅक प्रिफर केलेला कधी पण चांगला माझ्या मते. आणि तुम्ही जेवढं खेळाल तेवढी तुमची बेटरमेंट चांगली होत जाईल. पण अति पण खेळू नका, जास्त आपल्याला ॲडिक्टसुद्धा व्हायचं नाही आहे. तर अशा तऱ्हेने आपण फक्त टॉप 60पर्यंतच पोचू शकलो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपला जो रँक असणार आहे तो टॉप 20 100% असणार आहे. तर हा एक आला आहे केप्लर मोशन, पण ह्याच्यात आपण एंटर नाही मारू शकत, तुम्हाला माहीत आहे, मी मारणार नाही आहे का. असू दे, सोडून द्या, कारण की हा फक्त 5च दिवस उरला आणि 5 दिवसात 55 ब्लूप्रिंट निघणं हे थोडंसं अशक्य आहे. तर चला, ॲस्टन मार्टिन वल्कन लागती वा आमची मारायलाच लागल्यात सगळेजण, सोडून द्या. आपला जो ॲस्टन मार्टिन वल्कन ह्याला पाहिजे त्या कारचे जे ब्लूप्रिंट्स आहेत ते इथून भेटतील आपल्याला. तर चला, आलो आहे तर टॉपचा राडा करूनच जाऊया, उडवूनच जाऊया. आता पहिला बघून घ्या, पहिला मी वल्कनच घेणार, ऑब्व्हियसली तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना. ओकेमध्येच बघूया, बी क्लासची गाडी पाहिजे आणि 26 सेकंड्स हा रेस टाईम बीट मारायचा आहे. तर 1 2 4 3 दिसलेले आहे. ह्याच्यावरची कुठली बी क्लासची दिसते का, बी क्लासची 2023 टॉपची दिसलेली आहे बी क्लासची. त्याच्यावरची दिसलेली आहे 2627ची आणि त्याच्या थोडेसे खालचे आहे 2508. इथं 2636, म्हणजे आता काय बोलू, पोर्शे पण टॉपचीच आहे बी क्लासमधली. म्हणजे ही कार तर ह्या आपल्या लेगो टेक्निकची पण आता बोललो असतो, राहू दे, बोलूनच टाकूया, लेगो टेक्निकची पण गाड मारते. हिला तर मी अजून अपग्रेडसुद्धा केलेला नाही आहे, पोर्शे करेरा GTला. आणि हिचा स्टार्टिंग रँकच 2636 आहे आणि हिचा 2627 आहे आपल्याचा. आणि हिला जर अपग्रेड मारली तर मग लागलेच नुसती उडणारी कार. चला, एक अपग्रेड मारूनच टाकूया, जास्त मागं पुढं बघायला नको, जेणेकरून आपला हा गोलसुद्धा एक कंप्लीट होऊन जाईल. चला, आलो आहे तर आता बघूया. 26 सेकंड्स बीट करायचं आहे, किती बीट करू शकत्या हेच मला बघायचं आहे, कारण की ही बी क्लासमध्ये सगळ्यात टॉपची कार आहे. आपली टॉपची कार लेगो टेक्निकच होती, पण आता ही आलेली आहे जिच्यावर आपण व्हिडिओ बनवून नाही शकलो. बघूया ही काय धुरळा करते का गु खाती ते सुद्धा बघूया. ओकेमध्येच आरामात. तर आपण ऑब्व्हियसली रॅम्पच घेणार आहे, माझ्या मते रॅम्प घेऊन गु खाल्ला आहे,
नाही गु नाही खाणार आपण. तर या कारचा तुम्ही जर आवाज ऐकला तर एकदम रिअलिस्टिक आवाज आहे आणि एकदम असा हायपर कारचा एकदम तुम्ही ऐका. तर तुम्ही कारचा आवाज ऐकलाच असेल एकदम म्हणजे असं आता काय बोलू, माझ्याकडे शब्दच नाही आहेत. तुम्हाला कळालंच असेल मला काय म्हणायचं आहे. आवाजावरूनच कळालं असेल तुम्हाला की एकदम फिल्म स्टाईल कारचा एकदम टॉपचा आवाज आहे. परत आणि आता काय बोलू सोडून द्या. 24 सेकंड्स बीट केलेला आहे कारने, 26 करायचा होता. तर विचार करू शकता ही 23 आणि 22 पण करू शकली असती, पण का झालं नाही हे मी तुम्हाला सांगतो. आपण रॅम्प घेऊन दुसऱ्या ट्रॅकवर गेलो, जर त्याच ट्रॅकवर राहिलो असतो तर झालं असतं, जसं की तुम्हाला माहीत आहे. चला आता ए क्लासची बारी आहे आणि ही ए क्लासची कार तर तुम्हाला माहीतच आहे, म्हणजे भंगारातली भंगार आहे. हिला अजून एवढा अपग्रेड केलेला नाही आपण. ए क्लासमधली भंगार गाडी म्हणजे ही आहे आपल्याकडं आणि ही एकच आहे, त्यामुळं नाईलाजाने आपल्याला ही घेऊन खेळायलाच पाहिजे. आणि 24 सेकंड्स ही बीट करेल का नाही हे जरा महा आश्चर्यच आहे. असू दे, चला आपल्याला फक्त ट्रॅक जो आहे तो सरळच ठेवायचा, आपल्याला बॅरल रोल घ्यायचा नाही आहे. ही फरारी एकदम दिसायला पण टॉप आहे आणि रिअल लाईफमध्ये जर तुम्ही बघाल तर ही म्हणजे काय बोलायलाच नको, गांड फाडूच आहे. पण जर तुम्ही इथं बघाल तर हिचा जो रँक आहे आणि हिची जी स्पीड आहे तर इथं आणि नायट्रो बूस्ट आहे. तर माझ्या मते हेच वाटते मला की गू खाल्लेला आहे या कारने ॲस्फाल्ट 9मध्ये. त्यामुळं मला तुम्हाला समजलंच असेल मला काय म्हणायचं आहे. जसं की मी म्हणलं या कारने गू खाल्लेला आहे मस्तपैकी. आणि जर आपण 24 सेकंड्स बीट करू नाही शकलो तर आपल्याला सेंटिनॅरिओच्या ब्लूप्रिंट्स भेटणार नाही आहेत आणि तसं आपण होऊ देणार नाही आहे. चला रेस मारूनच टाकूया. आता मला अपग्रेड करायलासुद्धा काय उरलेलं नाही या कारमध्ये, सगळं अप टू द मार्क, टू द फुल्लेस्ट अपग्रेडेड आहे ही कार. असू दे, काय विषय नाही. जरा माझ्या मते कुठला तरी दुसरा रॅम्प घ्यायला पाहिजे आपल्याला. पहिला बॅरल रोल सोडून दुसरा बॅरल रोल घ्यायला पाहिजे. बघूया, गाडीला उडवूया जरा, आता उडवून ट्राय मारूया. जर तुम्ही रिअल लाईफमध्ये बघाल ही गाडी तर एकदम टॉपची कार आहे, कारण की मी ही बघितली आहे. चला असू दे, काय विषय नाही. गाडीवर न फोकस करता आपण रेसवर जास्त फोकस मारूया. आणि इथून माझ्या मते मला हा रॅम्प उडलोच, मला वाटलंच होतं की मी उडलो इथे. असू दे, काय विषय नाही. 23 बीट करायचा, 24 बीट करायचा होता मस्तच. 24 कसा बसा बीट झालेला आहे. तर आपल्या 2 मेन ब्लूप्रिंटा तरी आपल्याकडे आलेल्या आहेत. टॉपचा विषय झालेला आहे. ओके, हिच्या 22 गोळा झालेल्या आहेत आणि हिच्या ज्या आहेत त्या ह्या पण 22च गोळा झालेल्या असतील. तर चला, या कार एवढ्या काय खास नाहीत, पण आपण तुम्ही माझ्यासारखं करू नका. 100% तुम्ही या सगळं डेली कार लूट हा पूर्ण कंप्लीट करायचा दररोज, जेणेकरून तुम्हाला कार्स लगेच अनलॉक होतील, जसं की लॅम्बोर्गिनी सेंटिनॅरिओ असेल किंवा ॲस्टन मार्टिन वल्कन असो. चला, मी जसं की म्हणलेलं आपण हे पण खेळणार आहोत, मल्टीप्लेयर टॉपचा विषय. चला खेळूनच टाकूया आज, जास्त हे करायला नको. मी कुठल्या कार्स घेऊन खेळू शकतो ते पहिला बघू दे मला. DS घेऊन खेळू शकतो. C क्लासची कुठली घेऊन खेळू शकतो का, तर नाही, माझ्या मते नसेल. बघायला काय हरकत आहे, नाही आपली फाडणारच आहे. आपण सध्या तरी माझ्या मते अनरँकेड आहे आणि सगळ्यात भारी जो रँक आहे तो तुम्हाला तर माहीतच आहे कुठल्या कारचा आहे ते. त्यामुळं विषयच नाही, नादच करायचा नाही. आणि ही कार आपली मॅक्स आहे, फक्त थोडंसं हिला हे सगळं लावायला पाहिजे, इम्पोर्ट पार्ट्स म्हणू शकताय. तर एक एक करून लावणार आहे आपण, सगळे लावणार नाही, जेणेकरून आपलं हे सुद्धा होऊन जाईल. हे सगळे काय म्हणतात ते मिशन्स. चला बघूया आपल्या रँकचं कोण दिसतंय. आपला रँक जो आहे तो 1941 आहे. बघूया तरी कोण येते कोण नाही.
आपल्या रँकचे किती येतात आपल्या खालच्या. ओके, आपल्या रँकचा एकही नाही आहे, त्यामुळे 100% आपण जिंकणार आहे असं मी कधीच म्हणणार नाही आहे. कारण की माझी जी प्लेलिस्ट आहे, जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल, मल्टीप्लेअरचा माझा जर व्हिडिओ बघितला असेल ज्यावेळी मी टाकला होता, तर त्याच्यावर मी लय बोललो आहे की आपला रँक जास्त आहे आणि समोरच्याचा रँक कमी आहे, तरी पण आपण जिंकू नाही शकत. हे मी का बोललो हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळून येईल. तर पाहिलं तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन चेकआउट मारू शकता. तर गू खाल्लेला आहे मस्तवाला, असू दे, काय विषय नाही. चला, कारण की थोडासा रॉंग ट्रॅक आपण माझ्या मते घेतलेला आहे. भलेही रॉंग ट्रॅक आपण घेतला आहे, कारण की सगळ्या गाड्या वेगळीकडे गेल्यात. असू दे, आपण नेहमीच काहीतरी वेगळं करायचं असतं. जग करते ते आपण कधी करायचं नसतं, हे माझी माइंडसेट आहे. कॉज वी आर डिफरंट. असू दे, जरा जास्तीच इंग्लिश झाडायला लागलो आहे आणि जास्तीच मोटिवेशनसुद्धा झाडायला लागलो आहे आजकाल. तर तुम्हाला कळालंच असेल मला काय म्हणायचं आहे. जे जग करते ते कधी करायचं नाही, वेगळं करायचं. चूज द टेक द पार्ट, अशी एक म्हण आहे इंग्रजीत, की तोच रस्ता निवडा जो कमी निवडलेला आहे, कमी लोकांनी. कारण की त्या रस्त्यानं जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सक्सेस हे 100% भेटणार आहे. उडलो आजच्या गावात आता उडलो असतो सक्सेसच्या नादात. सक्सेसनं आपली मारली असती उभी आडवी तिडवी. तर बघूया आपला जो रेस टाईम आहे, त्या रेस टाईममधून आपल्याला कुठली लीग भेटते ते बघूया. माझ्या मते ब्रॉन्झ लीग 2 भेटलेली आहे. तर आपली गाडी बघून जाऊया. आलो आहे तर विनर कोण आहे? ऑब्वियसली आपणच आहे. AV47 बोलते पब्लिक. टॉपचा राडा आपण मस्तपैकी केलेलाच आहे. तर पैशाची सध्या तरी काय गरज नाही आहे, नंतर बघूया ॲडबीड. आणि माझा सल्ला असा आहे की जर पैशाची तुम्हाला गरज असेल तर तुम्ही 100% ॲड बघू शकता आणि बघायलाच पाहिजे, जर पैसे 12x 10x असे असतील तर. तर चला, आता क्लेमला आलेलाच आहे पहिल्याच रेसमधून, तर टॉपचं क्लेम करूनच घेऊया. ही गाडी आपल्याकडं आहे त्यामुळे हिचा काय विषय नाही. ही गाडी नाही आपल्याकडं. निसान ह्या 2 गाड्या नव्हत्या. बाकी ही शेंबडी तर आहे आपल्याकडं, आणि ही सुद्धा शेंबडी आहे माझ्या मते आपल्याकडं. फक्त ही जी आहे टोयोटा GR सुप्रा आणि निसान झेड, ती आपल्याकडं नाही आहे, GT4. तर चला, आला आहे तर क्लेम करूनच घेऊया. टॉपचा राडा मारूनच टाकूया. बी क्लासची ओकेमध्येच राहू दे, बघण्याची सुद्धा गरज नाही आहे, जास्त काय हे चाललेलं नाही आहे. तर ओकेमध्येच मल्टीप्लेअरची एक रेससुद्धा झालेली आहे आपली, तसं की मी म्हणलं. आणि इथं जो इव्हेंट आपण डिझायरचा केला होता तो आता संपलेला आहे, जसं की तुम्हाला दिसत असेल. तर इथला कुठला तरी इव्हेंट आपण 100% चूज करणार आहोत ओकेमध्येच. तर आजची समरी देतो तुम्हाला. आज आपण खेळला इव्हेंट मेन, तो म्हणजे आहे फॉर्म्युला ई रेसिंग. नंतरनं आपण खेळलो डेली कार लूट. नंतरनं आपण एक रेस खेळली मल्टीप्लेअरची. त्यामुळे टॉपचा राडा केलेला आहे, एक नवीन इव्हेंट अनलॉक केलेला आहे. आणि असे भरपूर इव्हेंट, म्हणजे हा एक बघू शकताय बेंटलीचा, आणि हा सुद्धा एक बघू शकताय. असे 2 3 4 इव्हेंट नवीन आलेले आहेत, जे आपण दुर्दैवाने अनलॉक करू नाही शकलो आपल्याकडं कार्स नसल्यामुळे. त्यामुळे त्यासाठी मी तुमची माफी मागतो. पण जर तुमच्याकडे कार्स असतील तर तुम्ही 100% या इव्हेंटमध्ये भाग हा घेतलाच पाहिजे. कारण की मला माहितीच नाही आहे की हे इव्हेंट्स कसे दिसतात, जसं की हा म्हणजे रेस कशी आहे, ट्रॅक कसा आहे. कारण की आपल्याकडं कार नसल्यामुळे आपण भागच घेतला नाही आहे. जर तुमच्याकडं असतील तर तुम्ही 100% खेळलंच पाहिजे. आणि मलासुद्धा सांगा की कसे कसे आहेत इव्हेंट. तर चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. आज होता फॉर्म्युला ई रेसिंगचा दिवस, तुम्हाला कळालंच असेल. फक्त फॉर्म्युला ई रेसिंगवर आपला आजचा व्हिडिओ करायचा होता आणि तो आपण टॉपचा केलेला आहे. हा नवीन इव्हेंट आपण आज अनलॉक केलेला आहे. तर चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद.